जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे स्वतः आज दोंडाईच्या पोलीस ठाण्यात हजर झाले। धुळ्यातून आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत दोंडाईच्या पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी काढता पाय घेतला। बाहेर आल्यानंतर माजी मंत्री रावल यांच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार गोटे यांच्याशी वाद घातला। त्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की मी रावल यांच्या फार्म हाऊसवर गेलो होतो, मात्र गाडीतून उतरलो देखील नाही। फार्म हाऊसच्या व्यवस्थापकाशी बोलून परतलो। या व्यतिरिक्त काहीही घडले नसताना माझ्या विरुद्ध रावल यांच्या कार्यकर्त्याने दोंडाईच्या पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यासाठी मी आज स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झालो आहे। त्यानंतर माजी आमदार गोटे एकटे पोलीस ठाण्यात गेले। त्या ठिकाणी पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर गोटे समर्थकांनी गर्दी केली होती। अनिल गोटे यांनी सांगितले की माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बोट दाखवलं तरी पोट येतं, असं म्हणत अनिल गोटे यांनी रावल यांची खिल्ली उडवली। तसेच जयकुमार रावल यांच्या विरोधात भरपूर पुरावे माझ्याजवळ आहेत, ते मी वेळ आल्यावर नक्की सर्वांसमोर सादर करेल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली। याचं कारण असं की मी रावल यांच्या फार्म हाऊसवर गेलो होतो आणि जशी माझी गाडी खाली उतरली तसं तो वॉचमन होता, त्या वॉचमननी गेट उघडलं, आम्हाला आत घेतलं आणि तिथे मी त्या गाडीतनं खाली उतरलोच नाही शेवटपर्यंत। तिथे त्यांचे मॅनेजर आले धावत पळत। त्याला अण्णासाहेब म्हटलं तुम्हाला ओळखतो का? काय हो ओळखतो, मी तुमच्या फार्म हाऊसवर घेऊन गेलो एवढं काय। पण तेवढं मी म्हटलं कोणाच आहे? टुरिस्ट डिपार्टमेंटचं आहे का काय? तो नाही एवढं एक रावळांचं खाजगी आहे। म्हटलं सॉरी काय, आणि मी तिथलं बाहेर पडलो। या व्यतिरिक्त काहीही घडलेलं नाही। तरीसुद्धा काय रावलाच्या रक्तदोषाप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्या विरुद्ध काय। आणि असे खूप खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांनी काय। तुम्ही त्याची मालिकाच प्रसिद्ध करणार आहे आता काय। आणि मी धमकी दिली, शिळगाळ केली, त्याचा मोबाईल हिसकून घेतला। आणि मी खाली उतरलो नाही तर मोबाईल कधी हिसकवणार मी काय। उलट त्याने मला विचारलं आणि असं पाणी बिणी आणू का? म्हटलं नको काय, मला जेवायला जायचं आहे काय। या व्यतिरिक्त काही घडलेलं नाही।